मला तुमच्याबरोबर थोडं बोलायचंय. कारण ही घटना कुणाही बरोबर घडू शकते. जेव्हा मी माझी केअरटेकर एजन्सी सुरू केली, तेव्हा मी एक नवीन नंबर घेतला स्पेशली एजन्सीसाठी आणि तो नंबर बँक अकाउंटशी कनेक्ट केला. मला क्यूआर कोड मिळाला आणि माझं काम चालू झालं. आता प्रोसिजर कशी असते, की मी जिथे-जिथे केअरटेकर प्रोव्हाईड केले आहेत, ते लोक एजन्सीच्या अकाउंटवर पैसे पाठवतात आणि मग आम्ही केअरटेकर्सना सॅलरी करतो. 2-3 महिने सगळं व्यवस्थित चालू असताना मध्येच मला एक मेसेज आला, की तुमच्या कोटक महिंद्रा बँक अकाउंटवर अमुक-अमुक पैसे जमा झाले आहेत. मी थोडी चक्रावले, की माझा कोटकमध्ये अकाउंटच नाही, तर तिथे पैसे कसे गेले? पुन्हा मला 2 दिवस सलग असे मेसेज येत राहिले, की तुमचे कोटकच्या अकाउंटवर पैसे जमा झाले. म्हणजे तिथेच पैसे जमा होऊ लागले. मग मी माझ्या बँकेत गेले, जिथे माझा हा नंबर ज्या बँकच्या अकाउंटशी कनेक्टेड होता. त्या सगळ्यांनी सगळं चेक केलं आणि मला सांगितलं, "हा बँकेचा प्रॉब्लेम नाही. तुम्ही सायबरच्या लोकांना भेटा." मध्ये मी जाऊन जिओच्या ऑफिसमध्ये चेक केलं, तर त्यांनी मला सांगितलं, "हा नंबर डॉक्टर स्मिता पाटीलचा आहे आत्ता." मग मी सायबरच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे इन्स्पेक्टर भूषण जाधव आणि अभिमन्यू पगारे या दोघांनी मला प्रचंड सहकार्य केलं. म्हणजे त्यांच्या सहकार्याशिवाय खरं तर आज मी हे सगळं तुमच्याशी शेअरही करू शकले नसते. त्यांनी आधी तर माझा स्ट्रेस कमी केला, की "मॅडम जे काही असेल ते आपण सॉल्व्ह करू. तुम्ही टेन्शन घेऊ नका." मग त्यांनी माझ्याकडून सगळे स्क्रीनशॉट घेतले. जे मेसेजेस आले होते ते घेतले आणि त्यांचा एक माणूस कोटकच्या बँकेत पाठवला. तोपर्यंत मी देखील कोटक बँकेला मेल केला होता. या सगळ्यात मला राहुलनी मदत केली, संदीप गुरवनी मदत केली. काही लोकांनी मला आधार दिला. काही लोक म्हणाले, "विसरून जा, असे काही पैसे परत मिळत नाहीत." काही लोक म्हणाले, "दान केले असं समज." वेगवेगळ्या स्वभावाचे अनुभव दरम्यान मला मिळाले. ते असो. कोटकमध्ये गेल्यावर असं कळलं, की हा नंबर आधी एका दुसऱ्या व्यक्तीचा होता आणि त्या व्यक्तीने नंबर वापरणं बंद केलं, तरीही बँकेशी, अकाउंटशी असणारा नंबरचा डिस्कनेक्ट केला नाही. त्यामुळे जे लोक माझ्या नंबरवर पेमेंट करत होते, लक्षात घ्या, क्यूआर कोड किंवा बँक ट्रान्सफर नाही, नंबरवर पेमेंट करत होते, ते पैसे त्या अकाउंटवर त्या व्यक्तीला मिळत होते. मग कोटकला सायबरची कंप्लेंट लेटर दिलं, मेल पाठवला आणि हे सगळं झाल्यावर कोटकनी त्या माणसाला मेसेज केला, की तुमचं अकाउंट फ्रीज करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही त्या व्यक्तीचे म्हणजे डॉक्टर स्मिता पाटील यांचे पैसे परत करा, नाहीतर तुमचं अकाउंट फ्रीज होईल. त्या व्यक्तीनी अशी अट घातली, की तुम्ही माझ्या इथल्या सायबर ऑफिसमध्ये या. इथे मी पोलिसांसमोर तुम्हाला पैसे ट्रान्सफर करू. मग माझा नवरा तिकडे गेला. तो त्या सायबरच्या ऑफिसमध्ये त्या व्यक्तीला भेटला. त्यांनी पैसे परत दिले. हे सगळं झालं. पण एवढा मनस्ताप कशामुळे झाला? पहिली गोष्ट जिओनी आधी कुणाचा तरी असलेला नंबर बंद झालाय की नाही वगैरे चेक न करता मला दिला. आता आपण काही आपल्याला मिळालेला नंबर आधी कुणाचा होता का हे चेक करत नाही. किंबहुना असं करायचं असतं हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. दुसरी गोष्ट त्या व्यक्तीने नंबर वापरणं बंद केलं, पण बँकेमध्ये डिस्कनेक्ट केला नाही. बँक अकाउंटला तोच नंबर चालू ठेवला. आणि तिसरी गोष्ट मी सुद्धा कधीतरी नंबरवर पैसे पाठवून बघायला पाहिजे होतं, की माझ्याच अकाउंटला जातायत का? पण शक्यतो आपण असं कधी करतच नाही. त्यामुळे आपल्याला हे माहीत नाही. आता सगळीकडे नेट बँकिंगचं युग चालू आहे. सगळं सोप्पं जीपे, फोनपेनी होतंय म्हणून आपण फटाफट पैसे ट्रान्सफर करत असतो. पण या नादात हे असं सगळं घडण्याची शक्यता असते. यात खबरदारी काय घ्यायची? तर आपण जर कुठला नवीन नंबर घेतला, तर तो आधी कुणाचा आहे का? हे कसं चेक करायचं? किंवा तो नंबर अजूनही त्या व्यक्तीच्या बँक अकाउंटशी कनेक्ट आहे का? हे कसं पाहायचं? तर त्या नंबरवर ₹1 पाठवायचा. नंबरवर आणि तो आपल्या अकाउंटमध्ये येतोय का? हे चेक करायचं. जर तो तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाला नाही, याचा अर्थ हा नंबर आधी कुणाचा तरी होता आणि त्या व्यक्तीचा अजूनही बँक अकाउंटशी कनेक्टेड आहे.
प्रत्येक वेळी आपल्याला इन्स्पेक्टर भूषण जाधवसारखे किंवा अभिमन्यू पगारेसारखे लोक भेटतील, संपूर्ण सहकार्य करतील. त्या व्यक्तीसारखी व्यक्ती भेटेल, ती आपले पैसे परत पाठवेल. हे घडेल असं नाही. 90% तर आपल्याला पैसे परत मिळण्याची शंकाच असते. आपलं नशीब चांगलं म्हणजे माझं नशीब चांगलं होतं. खरोखर प्रामाणिकपणे कष्ट करून मिळवलेले पैसे होते, म्हणून परमेश्वराने मला ते परत दिले. पण हे होण्याची शक्यता खरंच कमी असते. त्यामुळे आपण एवढीच सावधगिरी बाळगायची, की आपण कोणताही नवीन नंबर घेतला, तर त्या नंबरवर आपण ज्या अकाउंटला तो कनेक्ट केलाय, त्या अकाउंटवर पैसे पाठवून बघायचे नंबरवर. ते पैसे जर त्याच वरून तुमच्याच अकाउंटला आले, तरच तुम्ही त्या नंबरवरून पेमेंट सुरू करा. नाहीतर पुन्हा बँकेत जाऊन ते सगळं पहा, चेक करा. पण आता ही एक नवीन गोष्ट मला माहीत झाली, म्हणून मी तुम्हा सर्वांबरोबर ही शेअर करते. कारण आता ह्या युगात आपल्याला पेमेंट, नेट बँकिंग बंद करणं शक्य नाही. पण सावधगिरी मात्र आपण नक्की बाळगू शकतो. म्हणून हा रील आज तुम्हा सर्वांसाठी.